आज आपण जे लड्डू गोपालांचा सुंदर अभिषेक केला ते भगवान बालरूपात श्रीमान करंजुले प्रभू, वैभव करंजुले प्रभू आणि सुजाता करंजुले माताजी यांच्या घरी त्यांचं आगमन होत आहे. आणि प्रभुपाद असं सांगतात की आपलं घर जे आहे ना, त्या घराप्रती जे आपला आसक्तीचा भाव आहे, माझं घर आहे, ममत्व आहे त्या घराप्रती, ते जर दूर करायचं असेल तर काय केलं पाहिजे? परिवाराने, पती पत्नी मुलांनी सर्वांनी विग्रहांची सेवा केली पाहिजे. अरे तर प्रभुपाद सांगतात की ज्या वेळेला विग्रह घरामध्ये येतात, भगवान लड्डू गोपाल असतील किंवा गौरनीताई असतील, भगवान जगन्नाथ असतील किंवा श्री राधाकृष्ण असतील, तर भगवंत जेव्हा घरी येतात तेव्हा आपला भाव बदलतो. कोणता भाव बदलतो? आपला स्वामित्वाचा भाव आहे, मालकीपणाचा भाव आहे, तो बदलतो. आणि तो भाव कोणत्या भावात रूपांतरित होतो? हे घर भगवंताचं आहे. कुणाचं घर आहे? भगवंताचं आहे. आणि मी भगवंताचा दास आहे. भगवंत या घराचे स्वामी आहेत, भगवंत या घराचे मालक आहेत, भगवंत भोक्ता आहेत. घरातली प्रत्येक गोष्ट, घरातील प्रत्येक वस्तू आणि प्रत्येक व्यक्ती भगवंताच्या मालकीची आहे. आणि मी कोण आहे? भगवंताचा दास आहे. तर हे चेतनेमध्ये परिवर्तन येण्यासाठी प्रभुपादांनी चैतन्य चरितामृत मध्ये असं म्हटलेलं आहे, घरोघरी राधाकृष्ण, घरोघरी जगन्नाथ आणि घरोघरी गौरनीताई पाहिजेत. म्हणजे काय होईल? घरच आपलं वैकुंठ होईल. कारण का आपल्या संप्रदायामध्ये, वैष्णव संप्रदायामध्ये सर्व संघ परित्याग करण्याचं वैराग्य पुरस्कृत केलेलं नाही. सर्वसामान्य लोकांना वैराग्याचा असं शिकवण नाही की त्याने घरदार प्रपंच सोडावा, पत्नी मुलांचा त्याग करावा आणि संन्यास घ्यावा आणि मग त्याने काशीला जावं संन्यास घेऊन, मग मोक्ष प्राप्ती करावी. हे वैष्णव संप्रदायामध्ये नाही. ज्ञानयोग, हठयोग किंवा अष्टांग योगामध्ये ही अशी पद्धत सांगितलेली आहे. भक्तियोगात असं सांगितलेलं नाही. भक्तियोगात काय सांगितलेलं आहे? घर सोडून कुठे जाण्याची गरज नाहीये, तर सर्व संघ परित्याग तो वैराग्य कामाचा नाही. कोणतं वैराग्य? युक्त वैराग्य. कोणतं सांगितलंय? युक्त. तर युक्त वैराग्य म्हणजे काय? तर माणूस कधी त्याग करतो? त्याचा घर, परिवार, पैसा, बँक बॅलन्स, प्रॉपर्टी, जमीन कधी त्याग करतो? जर त्याच्या काही मालकीचं असेल तर. जर माझ्याकडे काही 1,00,000 रुपये आहेत तर मी 1,00,000 रुपये ते देऊ शकतो कुणाला, ठीक आहे. पण माझ्याकडे काहीच नाही माझ्या मालकीचं, मी काय देऊ शकतो का? नाही. तर भगवद्गीतेत सांगितलेलं आहे, तुम्ही सर्वांनी म्हणा, 5व्या अध्यायातला शेवटचा श्लोक आहे. भोक्ताराम यज्ञ तपसाम सर्व लोक महेश्वरम सुहृदम सर्वभूतात्मा ज्ञात्वा माम शांती मृच्छन्ति. तर भगवंत म्हणतायत की मीच वस्तुता अस्तित्वातील प्रत्येक गोष्टींचा स्वामी आहे. भगवंत महेश्वर आहेत, हे तिन्ही लोकांचे स्वामी आहेत. या जगामधले जे काही आहेत ते सर्व भगवंत त्याचे मालक आहेत. आणि भगवंतच कंट्रोलर आहेत, प्रत्येक गोष्टीचे नियंत्रक आहेत. आणि भगवंतच भोग घेणारे उपभोक्ता आहेत. तर जीवात्मा कधी स्वामी होऊ शकत नाही, जीवात्मा नियंत्रक नाही आणि जीवात्मा भोगता पण नाही. मग भगवंत जर स्वामी आहेत तर ती फक्त भावना आपल्या घरामध्ये गृहस्थाने आणली पाहिजे. जर माझं जे काही पजेशन, माझे जे काही मालकी गोष्टीवरती आपण हक्क सांगतो, तर त्या पाठीमागची फक्त भावना बदलायला सांगितलेली. घरदार सोडून जाण्याची गरज नाही, पण हे घर माझं आहे म्हणण्यापेक्षा कुणाचं म्हणलं पाहिजे? भगवंताचं आहे. घरातले प्रत्येक वस्तू, पैसा, अडका, धन, सोनं, नाणं, इस्टेट, बँक बॅलन्स, जमीन हे कुणाचं आहे? भगवंताचं आहे. मग मी कोण आहे? मी फक्त भगवंताचा सेवक आहे. कोण आहे? सेवक आहे. आणि ही भावना
जेव्हा मनामध्ये दृढ होईल तेव्हा तो गृहस्थ संन्यासापेक्षा श्रेष्ठ आहे. असा गृहस्थ संन्यासापेक्षाही श्रेष्ठ आहे. कारण का त्याच्या मनामध्ये स्वामित्वाची भावनाच शिल्लक नाही. आणि मग त्याला ही मोहमाया, संसाराची मोहमाया बंधनकारक ठरत नाही. कारण का तर जे खरं म्हणजे मोहमाया आपल्या मनामध्ये, ती बाहेर कुठं नाही. आपल्याला वाटतं धन माया आहे, पत्नी माया आहे, मुलं माया आहे, तर माया आपल्या मनामध्ये. आणि जेव्हा आपली धारणा बदलल, आपलं मन कृष्ण भावना भावित बनेल, तर ऑटोमॅटिकली त्याचा परिवार कृष्ण भावना भावित बनेल आणि त्याचं घर वैकुंठासारखंच होईल. म्हणून भक्तिविनोद ठाकूर ते इंग्रज शासनामध्ये मोठे मॅजिस्ट्रेट पदावर होते. जगन्नाथपुरीमध्ये निवास करायचे. पुरीमध्ये तुम्हाला मी त्यांचं घर दाखवलं नाही का. तर त्यांना 10 मुलं होती. परंतु ते जेव्हा कामावरून घरी यायचे तेव्हा त्यांना इतका आनंद व्हायचा, कारण त्यांची मुलं करताल मृदंग घेऊन कीर्तन करत असायचे. घरामध्ये त्यांच्या राधाकृष्ण विग्रह होते आणि त्यांची पत्नी भगवंतासाठी भोग बनवायची आणि भगवंताची सकाळ संध्याकाळ ते आरती करायचे. आणि ते म्हणायचे की मी जेव्हा घरी कामावरून परत येतो तेव्हा माझा परिवार जो आहे, माझं सगळं घर आहे, मला गोलोक वृंदावनाप्रमाणे वाटतं. माझं घर काय आहे? गोलोक वृंदावन आहे. तर हे आपले जे आचार्य आहेत ना, हे आचार्यांनी गृहस्थाश्रमामध्ये राहून, परिवार सोबत राहून शुद्ध भक्ती कशी प्राप्त करायची याची शिकवण दिलेली आहे. म्हणून वैष्णव संप्रदायामध्ये संन्यास घेण्याची गरज नाही. एक गृहस्थ भक्त सुद्धा वैकुंठाला जाऊ शकतो. फक्त त्यानं ती आपली भावना बदलणं गरजेचे. मी आणि माझं हा जो अहंकार आहे, या अहंकारानं बाहेर आलं पाहिजे. आणि ते बाहेर कसं येऊ शकतो? तर सर्व काही कृष्णाचं आहे, मी पण भगवंताचं आहे, माझी पत्नी मुलं भगवंताची आहेत. आणि सर्वजण या प्रकारे जेव्हा भगवंताची सेवा करतील प्रेमाने, त्यावेळेला साक्षात भगवंतच तिथं उपस्थित आहे. भगवंत त्या घरामध्ये वास्तव्य करत आहे. कारण का भगवंत काय म्हणतात माहितीये का? जिथे माझे प्रेमी भक्त प्रेमानं कीर्तन करतात, यद गायंती मद भक्त तत्र तिष्ठामि नारद. भगवंत सांगतात नारद मुनींना की मी कुठं वास करतो? यद गायंती मद भक्त, माझे भक्त जिथं माझे नाम कीर्तन करतात, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. तर जिथं भगवंताचे भक्त आणि जर घरातले सगळेच भक्त असतील, ते कीर्तन करत असतील, तर भगवंत तिथं निश्चितपणे प्रकट होतील. आता सध्या आपण विग्रह रूपात भगवंतांना घरात ठेवतो, तरी भगवंत आपल्याला एक फॅसिलिटी देत आहेत, आपल्याला आपलं प्रेम स्वीकार करण्यासाठी, आपली भावना स्वीकार करण्यासाठी, आपले भोग स्वीकार करण्यासाठी, आपली जे काही आरती करतो, भगवंताला पान फूल फळ वाहतो, ते भगवंत आपल्या समोर उपस्थित नसले तरी भगवंत काय विग्रहाच्या रूपात प्रकट होतात. आपण जगन्नाथपुरीमध्ये चर्चा केली, भगवंत 3 प्रकारात प्रकट होतात. एक तर पाषाणामध्ये, नाहीतर धातूमध्ये. जसं आता लड्डू गोपाल कोणत्या रूपात आहेत? धातू रूपात आहेत. आणि तिसरं लाकूड काष्ठ रूपात. तर भगवंतांना आवाहन करण्याची ही पद्धती या 3 गोष्टीमध्येच आहे. प्लॅस्टिकची मूर्ती आणून विग्रह स्थापना करू शकत नाही, काचेची आणून करू शकत नाही, तिथं भगवंत येणार नाही. कारण शास्त्र विधी आहे, या 3 गोष्टीतच भगवंत प्रकट होणार. आणि ते पण कधी? भगवंतांना विधिवत जेव्हा त्यांचे भक्त, शुद्ध भक्त, प्रभुपादांसारखे आचार्य आमंत्रित करतात भगवंतांना, भगवंता या भक्ताची सेवा स्वीकार करण्याकरिता या विग्रहामध्ये तुम्ही प्रकट व्हा. मग भगवंत तिथं प्रकट होतात. म्हणून आपण आचार्यांना प्रार्थना करतो, प्रभू गुरु महाराजांना प्रार्थना करतो की कृपा करून भगवंतांना या विग्रहामध्ये तुम्ही प्रविष्ट होण्याकरिता विनंती करा. मग भगवंत प्रविष्ट त्यावेळेला तिथं होतात, त्या घरातल्या लोकांची सेवा स्वीकार करण्यासाठी. म्हणजे हे शास्त्रसंमत विधी आहे. ह्याच्यामध्ये भगवंतांनी उद्धव गीतेमध्ये भागवताच्या 11व्या स्कंदात
विग्रह प्रतिष्ठापना कशी करावी, विग्रहांची सेवा कशी करावी, हे सगळं विस्तृत विवेचन केलंय. जसं भगवान कृष्णाने अर्जुनाला गीता सांगितली, तसं उद्धवांना सखोल मार्गदर्शन केले भक्तियोगाचं. आणि विग्रह सेवा कशी करावी, भोग कसा लावावा, कोणते भोग लावावेत, हे पण डिटेल मार्गदर्शन केलं स्वतः भगवंतांनी. त्यामुळं वैष्णव संप्रदायामध्ये विग्रह सेवा ही अधिकृत पद्धती आहे भक्ती करण्याची. अर्चनम म्हटलेलं आहे त्याला. काय म्हटलेलं आहे? अर्चनम. नवधा भक्तीमध्ये अर्चन करणं हे पण एक विधी आहे. आणि पूर्वी द्वापार युगामध्ये किंवा दक्षिण भारतामध्ये तुम्ही पाहाल मोठमोठे मंदिरं बांधलेले आहेत. कशासाठी? तर भगवंत जे आहेत विग्रह रूपात प्रकट होऊन या सगळ्या बद्ध जीवात्म्यांना दर्शन देतात, त्यांची सेवा स्वीकारतात. अन्यथा जीवात्मा भगवंताची सेवा कोणत्या रूपात करणार? जरी त्याला, कारण भगवंतांनी या श्लोकामध्ये म्हटलेलं आहे 9व्या अध्यायामध्ये, तुम्ही म्हणा, पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयच्छति तदहम भक्ती उपरुतम अश्नामी प्रयतात्मना. हा 9वा अध्यायातला 26वा श्लोक आहे. तर त्यामध्ये भगवंत क्लिअर कट सांगतात. काय म्हणतात पा, जर एखाद्याने म्हणजे एखाद्या मनुष्याने, एखाद्या जीवात्म्याने मला प्रेमाने आणि भक्तीने एखादे पान, फूल, फळ अथवा पाणी अर्पण केले तर मी त्याचा स्वीकार करतो. भगवान म्हणतायत की मी त्या गोष्टींचा स्वीकार करतो ज्या गोष्टी भक्ताने मला प्रेमपूर्वक अर्पण केलेले आहेत. आणि भगवंत ते स्वीकारतात जर त्याच्या पाठीमागे भावना प्रेममय असेल तर. म्हणून आपण घरामध्ये भगवंत का आणायचे? कारण हे जे मोहमायेचं संसाराचं बंधन जे इतकं जटिल आहे, त्याच्या मागे जी आपली आसक्ती आहे, स्वामित्वाची भावना आहे, हे माझं आहे माझं आहे, ती जात नाही लवकर, ती जात नाही. आणि दुसरं असं प्रॉब्लेम आहे की आपण ते सोडून कुठे जाऊ पण शकत नाही हिमालयात संन्यास घेऊन, शक्य पण नाही. मग काय, मृत्यूच्या वेळेला ती सगळी आसक्ती दाटून येते आणि जीवात्म्याला पुन्हा या संसारात मोहमायेत जन्म घ्यावा लागतो. म्हणून वैष्णव सिद्धांतामध्ये सगळ्या गोष्टी खूप सरळ सोप्या करून दिलेल्या आहेत की तुम्ही घर सोडून जाण्याची गरज नाही. घरामध्ये जेव्हा भगवंत येतात तेव्हा भगवंतांना केंद्रस्थानी ठेवून तुम्ही संसार करा. म्हणून नित्यानंद प्रभूंचं ते भजन आहे, त्याच्यामध्ये ते म्हणतात की कृष्णेर संसार कोरी छाडी अनाचार. नित्यानंद प्रभू काय उपदेश करतायत सगळ्यांना की कृष्णासाठी संसार करा, स्वतःसाठी नाही. हा संसार भगवंताचा आहे, भगवंत या घराचे मालक आहेत. आणि भगवंताचं स्थान कुठेतरी कोपऱ्यात नाही पाहिजे. तुम्ही पुण्यामध्ये किंवा नगरमध्ये मोठमोठ्या भक्तांच्या घरी गेलात तर तिथं भगवंताचा अल्टर तुम्ही गेल्या गेल्या हॉलमध्ये असा सुंदर अल्टर दिसणार, जगन्नाथ, गौरनीताई किंवा राधाकृष्ण, कुठे तर कोपऱ्यात नाही. आता भौतिकवादी व्यक्तीच्या घरी गेल्यावर काय असतं? बरोबर साहेब, हॉलमध्ये काय असतं? मोठाच्या मोठा स्क्रीन. कारण का, त्याच्या घराचा केंद्रबिंदू काय आहे? इंद्रिय भोग आहे. हा फरक आहे. इंद्रिय भोग जिथं केंद्रबिंदू आहे तिथं फर्निचर आहे, हॉलमध्ये फ्रीज आहे आणि टीव्ही आहे मोठा मोठा, नाही का, आणि खूप साऱ्या गोष्टी फ्रेम, बाकीच्या फ्रेम लावलेल्या आहेत. आणि भगवंताला कुठंतरी कोपऱ्यामध्ये एका किचन असे. तर वैष्णव सिद्धांतामध्ये असे सांगितलेले आहे भगवंतांना केंद्रस्थानी ठेवायचं आणि आपल्या जीवनात पण ते केंद्रस्थानी राहतील आणि आपलं जीवन भगवंताच्या अवतीभोवती राहील. का तर येन केन प्रकारे जाता येता कृष्णाचं स्मरण होईल. पती पत्नी मिळून भगवंताची सेवा करायला सांगितलेलं आहे. म्हणजे प्रभुपादांनी असं क्लिअर कट लिहिलंय चैतन्य चरितामृत मध्ये की पत्नीने भगवंतासाठी, म्हणजे घरात जी गृहिणी आहे त्या गृहिणीने काय केलं पाहिजे? रोज भगवंतासाठी भोग बनवले पाहिजे आणि मनामध्ये हा भाव ठेवला पाहिजे की रोज हे कृष्णच खाणार आहे, असा भाव ठेवून बनवलं पाहिजे. ते सगळं एकदमच भोग लावा.
56 भोग आणि हे एकदमच लागतील. राहू दे आता तिथं. तर भगवंत जे आहेत जेव्हा केंद्रस्थानी येतात तेव्हा मग आपलं मन, आपल्या मनामध्येच कृष्ण स्थापित होतात. मग ही भावनाच राहत नाही की हे जे घर आहे किंवा हे माझं आहे. नाही, आपल्याला सतत जाणीव राहते की हे भगवंताचं आहे. मी एका भाडेकरूप्रमाणे. मी कोण आहे? जसं भाड्यानं लोक राहतात काही, नाही का, तर त्यांना पहा, त्यांना घर सोडून जाताना तितकं वाईट नाही वाटत. वाईट वाटतं का? का बरं नाही वाटत? आणि ते घराची काळजी पण करत नाहीत माहितीये जास्त. भिंतीचा रंग उडाला किंवा जाऊ दे म्हणतात, आपलं थोडीच आहे. लोक काय म्हणतात? आपलं थोडीच आहे, ते आपलं नाही. पण आपलं घर असेल तर माणसाला जसा भिंतीला ओरखडा उठला तरी लगेच असं वाटतं की अरे असं कसं झालं. कारण या जगामध्ये बंधनाचं कारण काय आहे? बंधनाचं कारण आहे की जीवात्म्याचा मोह. प्रभूजी ते आधी पडदा धरा, पडदा धरा. तर जीवात्म्याला आसक्ती, संसार आसक्ती हे स्वामित्वाच्या भावनेमुळे. तर हा त्याला मिथ्या अहंकार म्हटलेला आहे. काय म्हटलेलं आहे? मिथ्या अहंकार. जेव्हा मनुष्याच्या मनामध्ये, आता पहा, सगळ्यांना माहितीये, माणसांना सगळ्यांना माहितीये की तो जन्माला येताना काहीही घेऊन आलेला नाही. त्याच्या कमरेला लंगोट सुद्धा नाही, कडदोरा सुद्धा नाही. पण तरी पण इथं जन्म झाल्यानंतर, आवाज करू नका म्हणा, शांतपणे सेवा करा माताजी, आवाज करू नका. तर जीवात्म्याला सगळ्याला माहिती आहे की मी जन्माला येताना काही सुद्धा घेऊन आलेलो नाही. पण इथं आल्यानंतर वाढ वडिलोपार्जित जी काही प्रॉपर्टी आहे, घरदार, पैसा अडका, स्वाभाविकपणे मग त्याच्यामध्ये त्याची आसक्ती तयार होते की हे माझं आहे. आणि त्याला हे पण माहिती आहे की मृत्यूनंतर यातलं एक ढेकळ पण मी घेऊन जाणार नाही. म्हणजे याचा अर्थ ही आसक्ती इतकी प्रबळ आहे, ही मायाशक्ती आहे, भगवंताची मायाशक्ती आहे की जीवात्म्याला ती आसक्त करायला भाग पाडते ही मायाशक्ती. आणि या मायाशक्तीला आपल्याला प्रतिकार करण्यासाठी केवळ एकमात्र भगवंतच मदत करू शकतो. कारण मायेचे स्वामी कोण आहेत? कृष्ण आहेत. जेव्हा आपण मनामध्ये कृष्ण आणतो, घरामध्ये कृष्ण आणतो, जीवनामध्ये कृष्ण आणतो, तेव्हा माया तिथं थांबू शकत नाही. का? तर चैतन्य चरितामृत मध्ये सांगितलेले आहे, कृष्ण सूर्य सम माया हय अंधकार. म्हणा, कृष्ण सूर्य सम माया हय अंधकार, जहां कृष्ण वहा नहीं मायार अधिकार. तर भगवान कृष्णांची तुलना सूर्याशी केलेली आहे. सूर्य म्हणजे कृष्ण आहे, माया म्हणजे अंधकार. तर मला सांगा की आता अंधकार आहे सगळीकडे, तर जेव्हा सूर्य उद्या पहाटे उदित होईल 6 वाजता 7 वाजता, तेव्हा अंधकाराचा लेश मात्रही राहणार नाही. तर ज्या ठिकाणी कृष्ण येतात तिथं मायाचा अंधकार पूर्णपणे नष्ट होतो. म्हणजे वैष्णव संप्रदायामध्ये भगवंतांना केंद्रस्थानी ठेवून गृहस्थ जीवन जगण्यास सांगितले. तो गृहस्थ आहे. अन्यथा जो स्वतःच्या अहंकाराला केंद्रस्थानी ठेवून मी आणि माझं या परिघामध्ये जीवन जगत आहे, त्याला गृहमेधी म्हटले. काय म्हटले? गृहमेधी. तर गृहस्थ, वैष्णवांना गृहस्थ व्हायला सांगितलेलं आहे. जसं भक्तिविनोद ठाकूरांचं उदाहरण दिलं, त्यांना 10 मुलं होती, पण त्यांना ती काही जड वाटत नव्हती. पूर्वीच्या काळी एवढी अपत्य जन्माला घालायचे, 10, 15, 20, 25, ही वस्तुस्थिती होती. 100-150 वर्षापूर्वी हे कुटुंब नियोजनाची काही पद्धत नव्हती. हे कुटुंब नियोजन आता आलेलं आहे सगळं, हम दो और हमारे दो. कारण का लोकांना आता ते परवडणार नाही. परंतु पूर्वीच्या काळी लोक जड वाटत नव्हती मुलं सांभाळायला. जीवनाचा संघर्ष एवढा कठोर नव्हता, कारण का लोकांचं जीवन फार साधेपणाने जीवन जगायचे. शेतीमध्ये गुजराण करायचे आणि इंद्रिय तृप्तीची साधनं नाही आहेत. मोबाईल नाही, टीव्ही नाही, सिरियल नाही, नाटक नाही, सिनेमा नाही, काहीच नाही.
लोक शेतीवाडीची कामं करून संध्याकाळच्या वेळेला गीता, भागवत, रामायण, महाभारत, कथा, कीर्तन हेच त्यांचं मनोरंजन, दुसरं काही नाही. आता ते मोबाईल नाही, टीव्ही नाही, त्यामुळं बातम्यांचा पण काही प्रश्न नाही. लोक फार कमी आपल्या जिल्ह्याच्या ठिकाणी आयुष्यातनं एकदा नाही तर दोनदा गेलेली असायची. कसं जीवन होतं बघा, फार नाही 100 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. आजोबा पंजोबांना तुम्ही विचारा, तुम्ही मुंबईला किती वेळा गेला, पुण्याला किती वेळा गेला. तर लोक इतकं साधेपणाने जीवन जगायचे की त्याच्यामुळं लोकांचा भक्तिभाव सहजपणे मनामध्ये रुजलेला असायचा. आणि त्यामुळं ते काय करायचे, त्यांचं सगळं जीवन मंदिराच्या अवतीभोवती असायचं. म्हणून पूर्वी एवढे मोठमोठे मंदिरं काय दक्षिण भारतामध्ये, तर राजे लोकांनी मंदिराला केंद्रबिंदू केलं होतं सगळे. आणि वर्षभर 365 दिवस, आजही तुम्ही दक्षिण भारतात गेला, रंगनाथ स्वामी, पद्मनाभ स्वामी, 365 दिवस रोज कुठले ना कुठले उत्सव आहे. रोज भगवंताचे, आता उडपी कृष्णाला गेलात, उडपी कृष्णाचं रोज पालखी उत्सव असतो. रोज मंदिराला भगवंताच्या उत्सव मूर्तीला आणून वाजत गाजत रोज पालखी. का तर पूर्वीच्या काळी लोकांचं जीवन मंदिराला केंद्रस्थानी असायचं, भगवंतच केंद्रस्थानी आहे. आणि सगळे पती पत्नी लोक, गृहस्थ लोक काय यायचे मंदिरात, असं आरतीचे ताटं घेऊन, फुलं, आणि पालखी निघाली की माताजी लोक रांगोळ्या काढणार. तर भगवंतांना केंद्रस्थानी ठेवून जीवन जगल्यामुळं ते लोकांना हे संसाराचं बर्डन वाटत नव्हतं, संसाराचं बर्डन वाटत नव्हतं. आणि सगळ्या परिवारामध्ये एकोपा राहायचा. कारण का जेव्हा भगवंत केंद्रस्थानी येतात त्या परिवारामध्ये आपोआप एकोपा राहतो. कारण का तिथं स्वार्थ नाही, स्वार्थाला जागा नाही, मी आणि माझं नाहीये. येते का लक्षात? त्यामुळं जिथं भगवंत केंद्रस्थानी आहेत तो परिवार, म्हणून पूर्वी 4-4, 5-5 भाऊ, त्यांचे परिवार, त्यांच्या बायका, त्यांची मुलं सगळे एकत्र कशी राहायची, कारण तिथं भगवंत केंद्रस्थानी असायचे. त्यामुळे स्वार्थ नाहीये की माझं वेगळं आणि तुझं वेगळं, माझी मुलं आणि तुझी मुलं, असा भेद नसायचा. आणि जिथं भगवंताची भक्ती होते तिथं ऑटोमॅटिकली काय होतं, सद्गुणांचा प्रवाह मनामध्ये यायला लागतो. यस्यास्ति भक्तीर भगवती अकिंचन सर्वैर गुणैस्तत्र समासते सुरा. देवतांचे गुण त्या लोकांमध्ये यायला लागतात. जो वैष्णव बनायचा प्रयास करतो ऑटोमॅटिकली त्याच्यात देवतांचे गुण येतात. तो व्यक्ती सहनशील बनतो, तो व्यक्ती नम्र बनतो, तो परोपकारी होतो, तो स्वार्थी आपलपोटी बनत नाही, तो दुसऱ्याला कशा प्रकारे मदत करता येईल ही त्याची भावना होती. कारण का भगवंताचा भक्त जो आहे त्याच्यात देवतांचे गुण येतात ऑटोमॅटिकली. म्हणून नारद मुनींनी मृगारीचा उद्धार केला. तर नारद मुनी मृगारीला, पर्वत मुनींना सांगतात, हा अट्टल शिकारी होता, प्राण्यांना अर्धवट मारून सोडायचा, इतकं तडफडत तडफडत त्यांना मारायचा. पण आज हा भगवंताच्या नामामुळं एक वैष्णव झालेला आहे. आणि एवढं परिवर्तन झालंय की आपल्या गुरुना नारद मुनी आलेत म्हणून तो दंडवत करायला गेला तर आपल्या अंगाखाली मुंग्या चिरडल्या जाऊ नये म्हणून त्याने हे आपलं उत्तरीय काढलं. त्या उत्तरीयाने मुंग्यांना बाजूला केलं आणि मग दंडवत घातला. हे परिवर्तन. मग नारद मुनींनी त्याला काही सांगितलं नव्हतं, त्याला फक्त एवढंच सांगितलं होतं, तू जे भयंकर पाप केलेलं आहे, तू जे भयंकर पाप केलेलं आहे त्याला एकच परिमार्जन करण्याचा उपाय, ते म्हणजे भगवंताचं नाम घेणे. आणि मृगारीने गुरूंच्या आदेशानुसार तो नाम घेत राहिला, इतकं नाम घेत राहिला, इतकं नाम घेत राहिला, पोटापाण्याची त्यानं बिलकुल पर्वा केली नाही, काही पर्वा केली नाही. सगळा उद्योगधंदा सोडून दिला. आणि त्याच्यात इतके सद्गुण, देवतांचे गुण आले की तो एका मुंगीला सुद्धा मारण्याचं धाडस करू शकत नाही. हे कशामुळे आलं? केवळ भगवंताच्या नामामुळे. भक्तीमध्ये इतकं सामर्थ्य आहे की अट्टल दरोडेखोर, पापी, अधम, असुरी लोक सुद्धा शुद्ध वैष्णव स्तरापर्यंत येऊ शकतात. म्हणून भागवत मध्ये श्लोक आहे
की यज्जिव्हाग्रे वर्तते नाम तुभ्यम, जी जीवा भगवंताच्या नामाचं कीर्तन करत आहे, तर तो व्यक्ती भले चांडाळ कुळात जन्मला असला, चांडाळ म्हणजे सगळ्यात अधम मानले जातात. आता मांसाहार करण्यामध्ये सुद्धा श्रेष्ठ कनिष्ठ असे प्रकार आहेत. चांडाळ म्हणजे जे कुत्र्याचं मांस खातात त्यांना चांडाळ म्हटलं जातं, ते सगळ्यात अधम आहे. तर असा चांडाळ कुळातला जर मनुष्य, कुत्र्याचं मांस खाणारा, तो जर भगवंताचं नाम घेत असेल, तो तुरंत लगेच काय होतो, ब्राह्मणापेक्षा श्रेष्ठ होतो. ब्राह्मणापेक्षा श्रेष्ठ होतो, हे भागवत मध्ये सांगितलेलं आहे. म्हणजे जे सद्गुण परिवर्तन आपल्याला अपेक्षित आहे ते कशामुळे येऊ शकतं, केवळ भगवंताच्या भक्तीमुळे, अन्य कशामुळे नाही. म्हणून भक्तीला प्रायोरिटी सगळ्यात का दिलेली आहे. भलेही एखाद्याला वाटत असेल, अरे माझा परिवार जो आहे तो कधी सुधारणार नाही, किंवा म्हणतात की नातेवाईकांबाबतीत, मित्रांच्या बाबतीत, अरे हा कधी माणूस सुधारणार नाही. त्या माणसाला काय करतात लोक, असं अशा नजरेनं पाहतात की हा व्यक्ती कधीच सुधारणार नाही. परंतु प्रभुपादांनी अशा लोकांना सुधरवलेलं आहे. भक्तीमध्ये इतकं सामर्थ्य आहे की ते लोकांना काही आशा नव्हती की हा व्यक्ती, कुणाला वाटत पण नव्हतं की आज सुधरेल, असे लोक पण आज वैष्णव बनलेले आहेत आणि ते इतरांना कृष्ण भक्तीचा प्रचार करत आहेत. म्हणजे हे जे भागवतमध्ये, गीतेमध्ये जे सांगितलेलं आहे त्यात रंच मात्रही आपल्याला संशय नाही पाहिजे. पण ते प्रोसेसनं आपण गेलं पाहिजे. हळूहळू ती प्रोसेस, जसं भगवंताचे विग्रह आहे, भगवंताचे विग्रहांना आपल्या घरामध्ये का स्थापित केलं पाहिजे, कारण भगवंत त्या घराचे स्वामी आहेत, भगवंतच भक्त आहेत आणि घरामध्ये जे काही ते भगवंताच्या सेवेत लावण्याची आपल्याला एक सवय लावतो. कारण कसं आहे, आजपर्यंत आपण भोग घेतलेला आहे, खूप भोग घेतलेला आहे जन्मोजन्मी. त्यामुळे आपल्याला सेवाभाव हृदयामध्ये रुचत नाही आपल्याला. जर आपल्याला कोणी सेवा सांगितली तर आपल्याला अहंकार लगेच हे होतो. सेवा करायचं म्हटलं की आपल्याला अहंकाराला ठेच पोचते. पण जीवात्म्याचं स्वरूपच आहे, जीवेर स्वरूप आहे कृष्णेर नित्यदास. जोपर्यंत जीवात्मा भगवंताची सेवा करत नाही तोपर्यंत तो शाश्वतरित्या सुखी, समाधानी, आनंदी होऊ शकत नाही. शक्यच नाही ते. सेवेमध्ये इतका आनंद आहे. म्हणून वृंदावनमध्ये जसा आता आपण सुंदर अभिषेक केला, इंद्रादी देवता सुद्धा भगवान विष्णूंची सेवा करतात. इंद्राचा जेव्हा गर्वहरण झालं गोवर्धन लीलेनंतर, तेव्हा इंद्राला समजून चुकलं की मी ज्याला एक साधा या वृंदावनातला एक गोप बालक समजत आहे, तर तो गोप बालक नसून साक्षात माझे परम आराध्य भगवान विष्णू आहेत. इंद्राला जेव्हा समजलं आणि इंद्र शरण गेला सुरभी गाईला समोर ठेवून, तेव्हा इंद्राने काय केलं माहितीये, इंद्राने स्वर्गातले सगळे तीर्थस्थानांचं जल आणलं आणि भगवान श्रीकृष्णांचा अभिषेक केला गोवर्धनच्या तलहटीला. आणि त्या भगवंताच्या अभिषेकाचं जे चरणामृत आहे, ते चरणामृत आजही गोविंद कुंडामध्ये एक कुंड तयार झाला चरणामृताचा, त्याला गोविंद कुंड म्हणतात. गोविंदाचा अभिषेक केला कुणी, इंद्रानी सगळ्या स्वर्गातले वायुदेव, वरुणदेव, अग्निदेव, सगळ्या देवतांनी भगवंताचा अभिषेक केला. कारण का, त्यांना माहिती आहे की स्वर्गातलं जे काही ऐश्वर्याचा भोग आम्ही घेत आहोत ती कुणाची कृपा आहे, कृष्णाची कृपा आहे. पण कधी कधी देवतांना सुद्धा मायेचा प्रभाव येतो, म्हणून अशी चुका ते करतात. इंद्राने चूक केली की भगवंतांना तो समजू शकला नाही, त्याला वाटलं की साधारण गोप बालक आहे, नाही का. ब्रह्माजी सुद्धा चुकले, ब्रह्माजींना पण वाटलं की हा साधारण गोप बालक आहे. कारण का भगवंतांना क्षीरसागराच्या तटावरती जेव्हा ते प्रार्थना करतात, भगवंताचं रूप त्यांना माहिती आहे की ते अनंत नागावर पौडलेले आहेत, शंख चक्र गदा पद्म धारण केलेले आहेत आणि ते विष्णू रूपात आहेत, पितांबर वस्त्र धारण केलेले आहे, कौस्तुभ मणी आहे. अशा स्वरूपात त्यांना भगवंतांना पाहण्याची सवय आहे.
पण भगवंत जेव्हा धर्तीवरती येऊन वृंदावन धामामध्ये लीला करतात, बाल लीला करतात, त्यावेळेला त्या लीलांनी देवता सुद्धा मोहित होतात. मुह्यंती यत सूर्य भागवताच्या पहिल्या स्कंदामध्ये म्हटलेलं आहे. भगवंताचं गुणगान काय केलेलं आहे की मुह्यंती यत सूर्य, भगवंत इतके शक्तिशाली आहेत की देवतांच्या बुद्धीला सुद्धा मोहित करतात. म्हणून इंद्र आणि ब्रह्माजी आणि शिवजी सुद्धा भगवंताच्या मायेने मोहित होतात. पण भगवंताला मोहित करणार कोणी नाही, म्हणून ते भगवान आहेत. म्हणून देवता सुद्धा भगवंताचा अभिषेक करतात आणि त्यांचं चरणामृत प्राशन करतात. का? तर भगवंताची सेवा त्यांना मिळावी म्हणून. देवता लालायित आहेत भगवंताची सेवा आम्हाला मिळावी. मग आपण तर या पृथ्वीवरचे एक तुच्छ जीव आहोत. आपण भगवंताची सेवेची अभिलाषा केली पाहिजे. काय केली पाहिजे? अभिलाषा. सेवेची अभिलाषा नाही केली तर आपल्याला ही जी मायाशक्ती आहे ती जबरदस्तीने हे व्यसन घातलेलं आहे. 3 रस्सींचं व्यसन, सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुण. बैला जसं व्यसन घालतात शेतकरी लोक आणि त्याला गाडीला झुमतात आणि त्याला कष्ट करायला भाग पाडतात, तसं मायाशक्तीने आपल्याला व्यसन घातलेले आहे भौतिक आसक्तीची. आणि आता लोक एवढे कशाला कष्ट केले असते? आसक्तीची व्यसन आहे आणि माया त्यांच्याकडून जबरदस्तीने कष्ट करून घेत आहे. म्हणून ही आसक्ती आपल्याला नष्ट करायची असेल तर भगवंताच्या सेवेची अभिलाषा केली पाहिजे. म्हणून तुलसी आरतीच्या प्रार्थनेत म्हटलंय, राधा कृष्ण सेवा पावो एई अभिलाषी. माझी एकमात्र अभिलाषा आहे काय? राधा कृष्णांची सेवा. त्या सेवेत इतका आनंद आहे, त्या सेवेत इतकं सुख आहे की जीवात्मा पूर्ण समाधानी होतो त्या सेवेनं. आणि तो जितकी सेवा करेल तेवढा त्याचा आनंद द्विगुणी त्रिगुणी अनेक अनेक पटीनं वाढत जातो. त्या आनंदात काही कमी नाही. म्हणून हे भगवंताच्या सेवेची आपल्याला सवय लावण्यासाठी भगवंतांनी एक सुंदर आपल्याला फॅसिलिटी दिलेली आहे की विग्रह रूपामध्ये जीवात्मा, मनुष्य, साधारण मनुष्य सुद्धा भगवंताची प्रेममयी सेवा करू शकतो. साधारण मनुष्य सुद्धा. आपल्या घरामध्ये तुळशीची झाडं आहेत, फुलाची झाडं आहेत, फळं आहेत, तर भगवंताची सेवा किती चांगल्या प्रकारे आपण करू शकतो, आहे की नाही? तर जगन्नाथपुरीमध्ये एक जगन्नाथपुरीपासनं 2 किलोमीटर 2-3 किलोमीटरच बलिया ग्राम म्हणून गाव आहे. बलिया ग्राम. आणि तिथं जगन्नाथांचे एक महान भक्त राहायचे. त्यांचं नाव आहे, त्यांचं नाव विसरलो मी आता. बलिया ग्राम मध्ये ते राहायचे भक्त. आणि ते त्यांचा भक्तिभाव जगन्नाथांप्रती कसा वाढला माहितीये का? तर ते जगन्नाथपुरीला एकदा आले आणि जगन्नाथांना रथावरती पाहिलं तर त्यांना इतका आनंद झाला जगन्नाथांना पाहून की सगळीकडे त्यांना जगन्नाथच दिसायला लागले. आणि जगन्नाथाचं कीर्तन करायला लागले, जगन्नाथाचं नामघोष करायला लागले. घरी आले तरी ते जगन्नाथांचंच. आणि घरी त्यांच्या पत्नीनं भात वाढला लाल मातीच्या ताटामध्ये. आणि त्या भाताच्या बरोबर मध्ये पालकाची भाजी वाढली. आणि त्यांना असं वाटलं, त्यांना बरोबर जगन्नाथाच्या नेत्रासारखं दिसलं ते. आणि ते तिथल्या तिथंच त्यांना भाव प्रकट झाला. जगन्नाथांचा भाव प्रकट झाल्यामुळे ते न जेवता कीर्तन करायला लागले, जोर जोरात उड्या मारायला लागले. आणि त्यांच्या पत्नीला वाटलं की जगन्नाथपुरीहून आल्यावर माझ्या पतीला काही भूतान झपाटलं का काय, असं का करायला लागलाय. तर गावातल्या लोकांना बोलवलं. गावातल्या लोकांनी विचारलं की तू असं का करत आहेस, तू असं का करत आहेस. त्यावेळेला त्यांनी सांगितलं की हे जगन्नाथ आहे, जगन्नाथ आहे, 5 जगन्नाथ आहे. मग लोकांनी पाहिलं तर भात आहे, पालकची भाजी आहे. त्यांनी पत्नीला सांगितलं की हे बघ, तू भात आणि भाजी त्याला वेगळं वाढ, मग त्याला जगन्नाथांचं स्मरण नाही होणार. तर हा जो भक्त आहे भगवंत जगन्नाथांचा, तर तो त्याला एकदा आंब्याचे दिवस होते आणि आंबे सुंदर सुंदर पाहिल्यावर इच्छा झाली ते आंबे मी कुणाला जगन्नाथांना अर्पण केले पाहिजे.
जनरली आपल्याला अशा सुंदर गोष्टी दिसतात. सुंदर मार्केटमध्ये गेलाय तुम्ही, गुलाबाची टपोरी फुलं दिसली, मोगऱ्याचा गजरा दिसला, झेंडूची फुलं दिसली किंवा फळं दिसली सुंदर सुंदर. आता द्राक्षाचा सीझन आहे किंवा आता आंब्याचा सीझन येईल, हापूस आंबे दिसले, तर सामान्य आपल्यासारख्या माणसाच्या मनात लगेच काय ते खाण्याची इच्छा होते. पण भगवंताच्या भक्ताचा असा आहे की सुंदर जे काही दिसलं त्याला लगेच कुणाची आठवण येते? भगवंताची. तसं हे सुंदर आंबे आहेत, तर लगेचच त्यांना जगन्नाथांची आठवण झाली. म्हणजे जगन्नाथाने सुंदर आंबे मी प्रदान केलेत, जगन्नाथ किती खुश होतील. कारण भक्ताला भगवंताच्या सेवेच्या शिवाय दुसऱ्या कोणत्या गोष्टीत आनंद येत नाही. दुसऱ्या कोणत्या गोष्टीत आनंद येत. आणि मग त्यांच्याकडे पैसे नव्हते, विणकाम करायचे, ते थोडंसं कपडे बिपडे विणून लोकांना त्यातनं काही 4 पैसे मिळायचे. तर त्यांना उधार घेतले पैसे, ते आंबे विकत घेतले आणि ते आंबे घेऊन जगन्नाथपुरीला गेले. आणि जगन्नाथ मंदिरात त्यांना प्रवेश नाही, कारण ते उच्च कुळात जन्मलेले नाहीत. मग ते पंडा लोक आले आणि म्हणाले की इकडं आण आंबे आण, आम्ही देतो जगन्नाथांना. ते म्हणले नाही मला स्वतःला जगन्नाथांना द्यायचे. तू कसं काय देशील? तू देऊ शकत नाही म्हणले. नाही म्हणले, मी इथूनच जगन्नाथांना ते अर्पण करेन. आणि त्याने काय केलं, तिथं दरवाजात उभा राहून नीलचक्र आहेत भगवंताच्या शिखरावरती, नीलचक्रांना प्रार्थना केली की भगवंता हे आंबे स्वीकार करा. तर ते आंबे लगेच त्याच्या हातातून गायब झाले. आणि पंडा लोकांना आश्चर्य वाटलं की ते म्हणले की आंबे कुठे गेले? तू काही मंत्र टोना जादू टोना काही केला का? नाही म्हणले, जगन्नाथांनी ग्रहण केले. ते म्हणले असं कसं शक्य आहे? जगन्नाथ कसं ग्रहण करूच शकत नाही. ते म्हणले आत जाऊन तुम्ही पहा. आणि ते पंडा लोक आतमध्ये गेले. जगन्नाथांच्या समोर एवढा मोठा कोळींचा ढीग पडला होता. आणि जगन्नाथांच्या हाताला सगळा आंब्याचा रस, मुखाला आंब्याचा रस. तर भगवंत जे आहेत तर भाव स्वीकारतात. ज्याचा विश्वास आहे की विग्रह नसून साक्षात कृष्ण आहेत, भगवंत ते सर्व स्वीकारतात. म्हणून भगवंताच्या विग्रहांची जो सेवा करतो तो साक्षात कृष्णाची सेवा करत आहे. तो हे नाही म्हणत की कुठे आहेत कृष्ण, कोणी बघितलेले आहेत आणि कुठं सांगितले असं देवाला अर्पण करा. काही लोक म्हणतात कशाला तुम्ही पाषाण मूर्तीला एवढं दूध दही आणि वेस्ट घालवता? त्यांना काय वाटतं, हे वाया घालवत आहे. म्हणजे भक्त लोक मूर्ख आहेत असं त्यांना वाटतं, आणि ते फार शाने आहेत. त्यांना काय वाटतं, आम्ही फार शाने, हे अंधश्रद्धाळू मूर्ख लोक आहेत, कशाला एवढं दूध वाया घालवायचं, त्यापेक्षा गरीब लोकांच्या मुखात जाऊ दे असं त्यांचा गोरगरिबांना अन्न वाटा, नाही का? तर ते समजू शकत नाही आहेत. ते पाषाण मूर्ती नाही आहेत, ते साक्षात कृष्ण आहेत. आणि कृष्ण म्हणतात की या श्लोकामध्ये, जो प्रेमाने आणि भक्तीने मला एखादे पान, फूल, फळ किंवा थोडे पाणी अर्पण करतो त्याचा मी स्वीकार करतो. प्रभुपादांच्याकडे एक व्यक्ती आला होता लंडनमध्ये असताना, आणि तो वाद घालत होता की कुठं स्वामीजी, असं कुठं देव खातो का? कुठं तुम्ही एवढं रोज भगवंतांना भोग लावता? तर प्रभुपाद म्हणतात की भगवंत स्वतः गीतेमध्ये म्हणतात की ते मी स्वीकार करतो. तर तू कोण सांगणार आहे भगवंत स्वीकारत नाही म्हणणारा? भगवंत स्वीकारतात हे त्यांनी स्वतः गीतेत सांगितलेलं आहे. त्यामुळे मी भगवंतावर विश्वास ठेवायचा का तुझ्यासारख्या बदमाश व्यक्तीवर? असं प्रभुपाद त्याला तोंडावर म्हणाले. मी भगवंतावर विश्वास ठेवायचा का तुझ्यासारख्या व्यक्तीवर? भगवंतावर. भगवंत म्हणत आहेत की जो प्रेमाने आणि भक्तीने मला अर्पण करत आहे ते मी स्वीकारतो. म्हणून भक्तीचं एक मुख्य अंग आहे विग्रह सेवा. विग्रह सेवा काय आहे? भक्तीचं एक 9 भक्तीपैकी अंग आहे. आणि अशा विग्रहांची जो सेवा करतो प्रेमाने,
भक्तिभावाने, तर ते विग्रह आदान-प्रदान करायला लागतात त्या भक्ताला. आणि अशा कित्येक लीला आहेत, जगन्नाथांच्या लीला आहेत. आणि ही विग्रह त्या भक्ताला बोलायला लागतात. विग्रह त्या भक्ताला सेवा सांगतात. मग त्या गौरनीताईंच्या बाबतीत पण लीला आहे, जगन्नाथांच्या बाबतीत लीला आहे, कृष्णांच्या बाबतीत पण लीला आहेत. वृंदावनमध्ये आहेत, जगन्नाथपुरीमध्ये आहेत. तर तात्पर्य असं आहे की विग्रह सेवा हे केवळ किंवा मूर्तीपूजा हे शास्त्र आहे, सायन्स आहे. काय आहे? सायन्स आहे. आणि हे सायन्स भगवंतांनी भागवतमध्ये सांगितलेलं आहे. विग्रहाची प्राण प्रतिष्ठापना कशी करावी, कशा प्रकारे प्रतिष्ठापना झाल्यावर सेवा करावी. मग भगवंतांनी विधी का दिलेले आहे? बद्ध जीवात्म्याला सेवा करता यावी म्हणून. पण जीवात्म्याची जर श्रद्धाच नसेल, विश्वासच नसेल, तर मग भगवंत काही करू शकत नाही. आणि म्हणून सांगितले की जो भगवंताच्या विग्रहाला केवळ पाषाण समजतो तो नारकीय बुद्धीचा आहे, नारकीय बुद्धीचा आहे. आज सुद्धा अशा कलियुगामध्ये लाखो लाखो लोक धामामध्ये का जात आहेत? फक्त भगवंताचं एक दर्शन प्राप्त व्हावं म्हणून. भगवंताचं दर्शन प्राप्त. जगन्नाथांचं दर्शन करताना बघितलं ना, किती चेंगरा चेंगरी, रेटारेटी. आणि ते रथयात्रेत तर विचारूच नका. रथयात्रेत तर नुसतं एक जगन्नाथाची झलक मिळावी म्हणून 15 लाख लोक त्या तिथं उभे असतात. विचार करा. का? तर भगवंताचं साक्षात ते दर्शन आहे. म्हणून बुद्धिमान व्यक्ती तो आहे की जो हे सायन्स आहे हे जाणतो. विग्रह सेवा हे सायन्स आहे. आणि जो भगवंतांनी सांगितलेल्या विधीनुसार भगवंताची पूजा करतो. भगवंत हे काही आपल्या अन्नाचे भुकेले नाही. भगवंतां काही आपले दूध दही तुपाचे भुकेले नाही आहेत. कृष्ण गोकुळामध्ये राहतात की जिथं कोटी कोटी सुरभी गायी आहेत. अनभिषिक्त दुधाच्या धारा प्रवाहित होत आहेत. कामधेनू, सुरभी अशा गायींचं दूध या पृथ्वीवरच्या माणसांना कल्पना पण नाही करता येणार, इतकं मधुर आहे ते. भगवंतांना आपलं दूध दही तूप आणि भोगाची गरज नाही. पण भगवंत आपण जे काही प्रेमानं अर्पण करतो ते स्वीकारतात. म्हणून ते विग्रह रूपात प्रकट होतात. आणि त्या भगवंतांना काय गरज आहे? जगन्नाथांना स्नान पौर्णिमेमध्ये 108 घड्यांनी स्नान घालतात. म्हणजे ही भगवंताची सेवा करण्याची एक विधी आहे. भगवंतांना त्यांच्या प्रकट दिना दिवशी, जन्माष्टमीला, रामनवमीला, गौर पौर्णिमेला भगवंताचा प्रेमानं अभिषेक करण्याची विधी आहे. कारण का? नुसतं हे अभिषेक विधी जो पाहतो, जो स्वतः अभिषेक करतो, त्याचे लाखो जन्माचे पाप नष्ट होतात. आणि जो नुसतं भगवंताचं चरणामृत प्राशन करतो त्याच्या बाबतीत तर सांगितलेलं आहे की त्याचा कधी पुनर्जन्म होत नाही. तर असा एक श्लोक आहे, चरणामृत प्राशन करताना रोज म्हणायचं असतो. आता भगवंताचं चरणामृत रोज प्राशन करायचं सांगितलेलं आहे. रोज प्राशन करायचं सांगितलंय भगवंताचं चरणामृत. आणि ते म्हणताना मंत्र म्हटलंय, अकाल मृत्यू हरणम सर्व व्याधी विनाशनम विष्णू पादोदकम पीत्वा पुनर्जन्म न विद्यते. तर भगवान विष्णूंचं जे चरणोदक आहे, तीर्थ आहे, ते जो प्राशन करतो त्याला अकाल मृत्यू होत नाही. पहा, नुसतं चरणामृताचं एवढं महात्म्य. भगवंताचं चरण अमृत प्राशन करतो, त्याचा अकाल मृत्यू होत नाही. आणि त्याच्या सगळ्या व्याधी नष्ट होतात आणि त्याचा पुनर्जन्म होत नाही. विचार करा, म्हणजे भगवंतांनी किती कृपा केलेली आहे बद्ध जीवात्म्याला भक्ती प्रदान करण्यासाठी. पण जोपर्यंत जीवात्म्याची श्रद्धा नाहीये, म्हणून नित्यानंद प्रभू हे हरिनामाचा बाजार त्यांनी हाट उघडलेला आहे. हरिनामाचा बाजार हाट उघडलेला आहे. पण ते फक्त म्हणतात एक मूल्य पाहिजे. एक मूल्य. कुठलं मूल्य पाहिजे? नाम घेण्यासाठी, भक्ती करण्यासाठी एकच मूल्य पाहिजे. कुठलं मूल्य? श्रद्धा मूल्य पाहिजे. श्रद्धा पाहिजे फक्त. त्याच्यासाठी हे भांडार खुलंय, भक्तीचं भांडार खुलंय.
हरिनामाचं भांडार खुलंय. श्रद्धा मूल्य पाहिजे. ज्याच्याकडं 1 रुपयाची श्रद्धा आहे, 1 रुपयाचीच भक्ती खरेदी करू शकतो. आणि ज्याच्याकडे 100% मूल्य आहे, तो 100% भगवंतांना खरेदी करू शकतो. प्रश्न त्या जीवात्म्याकडे आहे, त्याच्याकडे किती श्रद्धा आहे की नाही. म्हणून अलारनाथमध्ये आपण पाहिलं, अलारनाथ भगवंताचा तो बालक जो आहे, केतन मिश्रांचा मुलगा मधू, त्याची श्रद्धा होती. हे साक्षात भगवंत आहेत. भगवंतांनी त्याच्या हातून खीर खाल्ली आणि त्याच्या वडिलांनी, भगवंत म्हणाले, तू लाखो जन्माशी भाऊ सेवा केली तरी मी काय तुझ्याकडं ढुंकून बघत नसतो. तर श्रद्धा जी आहे, ही श्रद्धा हळूहळू वाढवण्यासाठी ही विग्रह सेवा केली पाहिजे. विग्रह सेवेमध्ये काया वाचा मनाने, विग्रह सेवेमध्ये काय, काया वाचा आणि मन आपलं युक्त होतात, इंद्रिय युक्त होतात. मंदिर आपण विग्रहाने, आपण हाताने विग्रहांना अभिषेक करतो, आपल्या हाताने भगवंताचा शृंगार करतो, अलंकार घालतो, पान फुल फळ वाहतो. तर हे आपले इंद्रिय भगवंताच्या सेवेत येतात. आपलं मन भगवंताचा विचार करायला लागतं. मी कसा भगवंताचा सुंदर शृंगार करू, कशा प्रकारे भगवंत सुंदर दिसतील, कसा भगवंतांना भोग बनवू की भगवंत आनंदित होतील, नाही का. कारण भगवंतासाठी बनवायचं म्हणतं आपण काय करतो, काळजीनं करतो. कारण ते भगवंत जे आहेत ते मालक आहेत, स्वामी आहेत या घराचे. आपण काय करतो, काळजीनं भोग बनवतो. कुठल्या अभद्र अशुद्ध गोष्टींचा टच होणार नाही. आंघोळ करणार, आपण स्वच्छ सामग्री घेणार, मग भगवंताचा भोग बनवणार. व भगवंत काय पाहतात, काय तुम्ही अर्पण केले हे पाहत नाही. तुमचं त्याच्या पाठीमागे, सेवा करण्या पाठीमागे सेवाभाव किती आहे. आणि हा सेवाभाव जो आहे तो हळूहळू कल्टिवेट करायचा आहे. संवर्धन म्हणतात त्याला. सेवाभाव भक्तांच्या संघामध्ये येऊन तो संवर्धन केल्यावरती मग परिपक्व होतो. मग भगवंत आपली सेवा स्वीकार करायला लागतो. भगवंत आपल्याशी आदान प्रदान करते. कधी जर आपल्यामध्ये तो सेवाभाव, आपण तो शिकलो, कशा प्रकारे आपण सेवा केली पाहिजे, वरिष्ठ भक्तांच्या मार्गदर्शनाखाली सेवाभाव आपण वाढवला पाहिजे. म्हणून घराघरामध्ये विग्रह का पाहिजे, कारण विग्रहांच्याद्वारे आपलं मन, आपले इंद्रिय, आपलं शरीर, आपली बुद्धी सगळं भगवंताच्या सेवेत लागतं. आपल्या घरातले सगळ्या गोष्टी भगवंताच्या सेवेत येतात. आणि घरामध्ये जी आपली आसक्ती आहे आणि मी आणि माझा जो अहंकार आहे तो नष्ट होतो, की जो आपल्याला पुन्हा या संसार बंधनामध्ये घेऊन येणार आहे. कारण भगवंताच्याच सर्व गोष्टी भगवंताच्या सेवेत एकदा अर्पण, माझं काही नाही, सर्व काही कृष्णांचं आहे, हा भाव एकदा तयार झाला की मग त्या जीवात्म्याला काही बंधन नाही, सांसारिक बंधन. तोला काही गोष्टी कमावल्या आणि गमावल्या, त्याची मनस्थिती स्थिर राहते. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे. ग्रंथराज श्रीमद भगवद गीता की, श्री श्री राधा वृंदावन चंद्र भगवान की, श्री श्री गौर निताई की, श्रील प्रभुपाद की. हरे.